नमस्कार. सुग्रण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने पोह्यांपासून खमंग खुसखुशीत थालीपीठ. अगदी घरगुती साहित्यामध्ये पटापट आपण हे बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका भांड्यामध्ये मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. हे आपले नेहमीचेच पोहे आहेत. आता हे पोहे स्वच्छ धुवून आपल्याला थोडेसे पाणी घालून भिजवायचे आहेत. आता याला आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पाहू शकताय पोहे छान भिजलेले आहेत. आता हे पोहे जे आहेत ते छान आपल्याला हाताने असे कुस्करून घ्यायचे आहेत. म्हणजे असे बघा पिठाप्रमाणे आपल्याला हे पोहे छान असे मळून घ्यायचे आहेत, जेणेकरून याचं छान असं एकत्र एकजीव झाले पाहिजेत पोहे. पाहू शकताय तुम्ही छान आपला गोळा तयार झालेला आहे पोह्यांचा. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ, यानंतर आपण घालणार आहोत अर्धी वाटी गव्हाचं पीठ, आणि आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, हळद घालायची आहे इथे अर्धा चमचा, लाल तिखट घालायचं आहे आपल्याला. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. इथे मी 1 चमचा वापरलेला आहे. आणि धनेपूड घालायची आपल्याला अर्धा चमचा. आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. इथेच घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरं, आणि आता इथे घालायचं आपल्याला 1 मोठा कांदा बारीक चिरून, आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. थालीपीठामध्ये ना भरपूर अशी कोथिंबीर घातली ना की त्याची चव अजून वाढते. आता छान व्यवस्थित हे हाताने असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर व्यवस्थित सर्व जिन्नस जे आहेत ते असे एकजीव करायचे आहेत. अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं छान सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा. या सर्व अतिशय झटपट होतात आणि खायला खूप छान लागतात. मुलांच्या डब्यासाठी म्हणाल किंवा नाश्त्यासाठी खूप छान रेसिपी आहे. हे बघा असा सैलसर असा छान मी गोळा मळून घेतलेला आहे. आता आपण याला थोडंसं तेल लावूया. 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. आणि आता तेल लावून आपण पुन्हा असं छान हे करूया. आता एक प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे मी स्वच्छ, आणि त्याच्यावरती आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला एक छोटा गोळा घेऊन हाताला थोडंसं तेल लावायचं, आणि छान व्यवस्थित आपल्याला हे थालीपीठ जे आहे ते थापून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. तुम्ही बटर पेपरवर थापलं तरी चालेल, म्हणजे अगदी अलगद सुटतात थालीपीठ तव्यामध्ये घालताना. हे बघा
छान हाताला असं थोडंसं तेल लावून व्यवस्थित पातळ असा थापून घेतलेला आहे मी. खूप मोठे नाही करायचे, अगदी आपल्या तळ हातावर येतील एवढ्या साईजचे करायचे, म्हणजे थालीपीठं टाकताना तुटत नाहीत. हे बघा. आणि असे आपण त्याला छिद्र पाडून घेणार आहोत. चला आता आपण, तवा छान गरम झालेला आहे, तव्यावरती तेल घालायचं आणि आता ह्या अलगद असं प्लॅस्टिकमधून आपण सोडवून तव्यावरती टाकून घेतलं आहे. आता इथे आपण छान तेल सोडून घेणार आहोत आणि आता त्याच्या कडेनेही छान तेल सोडायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे आपल्याला. बघा, मस्त छान कलर आलेला आहे. आता पलटून घेऊया. वा, मस्तच. पाहू शकताय तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे, अगदी खरपूस. आता पुन्हा दुसऱ्या साईडने थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे. असं करून दोन्ही बाजूने आपण छान खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवल्यामुळे छान शिजल्याही जातात. म्हणजे आपण जे काही पीठ वापरले आहेत, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, हे छान व्यवस्थित शिजले जाते. हे बघा, तयार झालेला आहे आपला खुसखुशीत असा थालीपीठ. अगदी झटपट अशी गरमागरम थालीपीठं खायला दिली ना मुलांना की त्यांना खूप आवडतात. मुलांना काय, मोठ्यांनाही आवडतील. मस्त दह्याबरोबर गरमागरम थालीपीठं नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.